संपूर्ण देशामध्ये रामनवमी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे। अयोध्येमध्ये राम मंदिराची स्थापना करण्यात आल्यानंतर ही पहिलीच रामनवमी असल्यानं अयोध्येतही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। लाखोंच्या संख्येने आज रामभक्त अयोध्येत रामललांचं दर्शन घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा देशातील नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका विशेष पोस्टच्या माध्यमातून रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या। मात्र या शुभेच्छा देताना सूचक पद्धतीनं राजकीय पक्षांवर निशाणा सुद्धा साधला आहे। भगवान श्रीरामांना आपण मर्यादा पुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते। ज्यांनी नीतिमत्ता, धर्मशास्त्र, व्यवहार या स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम। भारतासारख्या खंडपराय देशात ऐक्य घडवणं हे तसं कठीण, पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादा पुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली। या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडले। ते का घडले असेल देवच जाणे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। याशिवाय धर्म, राजकारण, ईश्वर यांची गल्लत हिंदू धर्मियांकडून कधीच झाली नाही आणि होणार देखील नाही। याचं कारण श्रीराम असोत, भगवान श्रीकृष्ण असो की भगवान शंकर, हे माणसाच्या मनातील आदर्शांची, स्वप्नांची आणि त्यागाची प्रतीक आहेत। ती धर्मप्रसाराची माध्यमं नव्हती असो, पण आज अयोध्येत राम मंदिर उभं राहिलेलं असताना आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा सर्वांना रामनवमीच्या मनपूर्वक शुभेच्छा असे म्हणत राज ठाकरेंनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत।